घेऊन आलेला असेल. पाहूया या सामन्यामध्ये निश्चितच हे संघ कोणत्या पद्धतीने प्रदर्शन करतात हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. पाहूया कशा पद्धतीने ते मात्र या सामन्याला सामोरं जातील हे दोन्ही संघ. हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो 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 चेक चेक हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो. निर्धारित 3 षटकांचा हा सामन्याची सुरुवात लगेचच मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 10 सुधाकर इज रेडी. गेम इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न झालेले बाळू नावाच्या फलंदाजाकडून प्रयत्न असफल राहिला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. पंच मात्र कोणत्याही पद्धतीने इथे सहमती दर्शवत नाहीत. हा चेंडू लीगल इथे मात्र मानला गेला आणि पहिला चेंडू या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण मुकादम सर पाहिलं होतं त्या पद्धतीने सुरुवात करताना गोलंदाज सुधाकर याला आपण पाहतोय. जणू काही या खेळपट्टीचा त्यांना पुरेपूर अंदाज आलेला आहे आणि ते कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं एक चांगलं उदाहरण सर्वांसमोर प्रस्तुत करत असताना सुधाकर हा गोलंदाज आपण पाहतो. पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. हाताचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सेम स्पॉट पिक केला जातो. ज्या पद्धतीने एखादं यंत्र लावावं मशीन लावावी आणि त्याला तिथे ठरवून दिलेल्या स्पॉटवर वारंवार तिथे मात्र गोलंदाजी व्हावी अशा पद्धतीची गोलंदाजी करताना गोलंदाज सुधाकर याला आपण पाहतोय. बाळू नावाचा फलंदाज आहे आणि पंडित नावाचे फलंदाज दोन फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये उपस्थित आहेत. आतापर्यंत काहीही चालून दिलेलं नाही या फलंदाजाचं या गोलंदाजाने. बॉलर पुन्हा एकदा तयार असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नाही आहे कारण फक्त आणि फक्त 3 षटकांचा सामना आहे. निर्धारित सामना 25 धावांच्या वर जर धावा फलकावर लागल्या तर मला असं वाटतं एक टफ एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. हाताचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सेम स्पॉट पिक जरी केला असेल तरी या चेंडूवर अधिक जोर लावला गेला होता मुकादम सर आणि म्हणून त्याचा रिझल्ट म्हणून निश्चितच चेंडूची जी उसळी आहे ती अधिक मिळाली. अधिकचा बाउन्स आला आणि बाउन्सने सरप्राईज केलं फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत. पाहायचे गोलंदाज सुधाकर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. फलंदाज बाळू यांनी आतापर्यंत 3 चेंडू खेळून काढलेले आहेत. कोणताही अंदाज त्यांना आतापर्यंत लागलेला नाही. गोलंदाज तयार. हाताचा फटका आहे. उंच हवेमध्ये खेळून काढला. कौ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू अडवतो फेकी करतो. दुसऱ्या धावेसाठीचा घातक प्रयत्न ठरू शकतो आणि इथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना सुधाकर नावाचा हा गोलंदाज आहे. पाहायचं आहे यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी इथे समोरच्या फलंदाजांना त्याने दिलेली आपण पाहिली आहे. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये उपलब्ध असतील. जोशी 11 भादवड संघाकडून संदीप नरेश. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळायचा होता. सेम अँगल इथे मात्र उपस्थित केला जातो आणि त्याचं कोणतंही उत्तर फलंदाजाकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहतो. आग ओकणारी गोलंदाजी पाहतो. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो बरेच असे गोलंदाज आहेत मुकादम सर की ज्यांनी आपली छाप सोडलेली आहे. ज्यामध्ये निश्चितच जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा अमन याचा उल्लेख इथे मात्र करावा लागेल. सुधाकर स्वतःला तयार करतील. हाताचा चेंडू आहे. सरळ यष्ट्यांवर तिथे मात्र आदळण्याचा प्रयत्न केला गेलेला. यॉर्कर लेंथ होती. चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला. डीप लॉंग लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्या. मला असं वाटतं या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू होता. त्या चेंडूवर 2 धावा आल्या
आणि धावफलक 2ने वाढत असताना 3 पर्यंत जाऊन पोहोचलं. यानंतर मित्रांनो नाना स्पोर्ट्स टेमघर वर्सेस छत्रपती वडूनवगर संघ, नाना स्पोर्ट्स टेमघर वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगर या दोन संघांदरम्यान यानंतर सामना खेळवला जाईल. या सामन्याचं 3 षटकांचं पहिलं सत्र संपलं की दोन्ही संघ कर्णधारांनी आपण इथे मात्र समालोचन कक्षाच्या अगदी समोर यायचं आहे आणि नाणेफेक इथे मात्र करून घ्यायची आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना 1 षटकाचा खेळ संपला, 2 षटकाचा खेळ पहिल्या सत्रातील शेष आणि या 2 षटकानंतर आपण नाणेफेक करून घ्या. पंच आमच्यापर्यंत तुमच्या निर्णयात काही बदल अथवा काही तुम्हाला सुचवायचं असेल तर यस 2 धावा पूर्णपणे कंप्लीट इथे मात्र झाल्या आणि 2 धावांनी धावफलक वाढलं, 3 धावांपर्यंत जाऊन पोहोचलं. सुधाकर याची गोलंदाजी आणि सुधाकर याचं कौतुक इथे मात्र होईल. मरुआई केवनी दिवे संघ या अगोदर खेळत असताना क्षेत्ररक्षण करताना तुम्ही अधिकचा वेळ घेतला. या सामन्यातही निश्चितच तेच आपण करू नये अशी विनंती असेल. प्रत्येक मिनिट इथे मात्र आजच्या दिवसातील महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसात एकूण 13 लढती आपणास इथे मात्र खेळवायच्या आहेत, 13 सामने खेळवायचे आहेत आणि म्हणून आपण एक जबाबदार संघटक आहोत आणि म्हणून निश्चितच संघटनेला याच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. गोलंदाज सतीश टायर असतील, जर्सी नंबर 45. इंडिया वर्सेस न्यूझीलंड निश्चितच कसोटीचा सामना सुरू आहे. पहिली कसोटी आहे आणि आतापर्यंत 82 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत ते भारतीय संघाचे. आताचा चेंडू शपल क्रॉस होऊन खेळायचा होता, चांगलं प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं. 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठीचा इथे मात्र प्रयत्न केला गेला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला एक फलंदाज इथे बाद झाला. भारतीय क्रिकेट संघाचा विचार केला तर निश्चितच T20 मध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं नव्हतं वर्ल्ड कपमध्ये आणि त्यानंतर संघाच्या कर्णधाराची जी धुरा आहे, कर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा याच्या हाती दिली आणि त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध निश्चितच T20ची सिरीज झाली. व्हाईट वॉश तिकडे मात्र न्यूझीलंड संघाला देण्यामध्ये यशस्वी ठरला भारतीय संघ. आणि रोहित शर्माच्या बाबतीत विचार करायचा झाला तर ज्या ज्या वेळेस जबाबदारी येते त्यावर, ज्या ज्या वेळेस कर्णधार पद मिळतं त्या वेळेस त्याच्या फलंदाजीचा भर आहे तो निश्चितच वाढत असतो. चांगली फलंदाजी तो करत असतो आणि त्याचंच एक उदाहरण आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथेही जर्सी नंबर 45 बट ही इज बॉलर सतीश. ऑफसाईडच्या दिशेने कट केलेलं आहे, बॅकफुटवर आलं, क्षेत्ररक्षक डीपमधून येथील सुधाकर स्वतःला अगदी चित्याच्या वेगाने इथे मात्र त्या चेंडूवर झेपावले आणि पाहायचं आहे यानंतर काय होतं. दुसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं जातं. नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि अंतिम क्षणाला इथे मात्र फेकी झाली. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे मात्र केला गेला नाही आणि 1च धाव फक्त आणि फक्त पूर्ण झाली. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आहे, एका एंडवर थांबून राहिला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज तुम्ही त्याला अगदी त्याच्याजवळ जरी भेटायला जरी गेलात तरी दुसरी धाव मात्र इथं पूर्ण होणार नाही आणि गडीही बाद दिला जाणार नाही. काही नियम आहेत, काही अटी आहेत. आपण 40+ क्रिकेट खेळतोय. सतीश टायर, सुभाषाचा हा फटका आहे, चांगलं प्रॉपर टायमिंग जुळलं नव्हतं. जर्सी नंबर 9 याचा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न, 2 धावा इथे अशा पद्धतीने पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलक 2ने वाढत असताना 7 पर्यंत जाऊन पोहोचलं. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सतीश नावाचा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार आहे. पाहायचं वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. गोलंदाज तयार, सतीश नावाचा गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. सुभाष नावाचे फलंदाज. शपल क्रॉस झाले, मोठा फटका आहे. इनटू द गॅप्स, देयर इज अ चान्स फॉर फिल्डर. यस, फिल्डेड सक्सेसफुली. There was enough time to complete 2 runs with the help of these 2 runs. Score will move on now 9 runs with loss of 2 wickets. And this is the second over being bowled by Satish. Jersey number 45, Satish on his bowling mark, taking the run up of 10-15 odd yards and going through to the Subhash. This time wants to hit firmly into the leg side region. This is unsuccessful attempt, fielded successfully by the fielder. One cheeky single there in the form of leg bites and score will move on 10. 10 का दम और स्कोरर है ज्ञानेश्वर मुकादम. क्या टैगलाइन है.
चला गोलंदाज तयार. This time wanted to clear leg side, but this was also unsuccessful attempt of batsman. And here is the completion of very second over. After 2 overs, score is 10 with the loss of two wickets. And this is a game of only 3 overs. 1 over is left to be bowled by the bowler. And I think Lucky Gondle will the last one bowler of Maruai Kevni Dive team. As we earlier discussed, 25 runs will be the good score on this pitch. But the way the inning is going on, I think 25 runs would be scored by batting team. Either they will score or not. That is the big question. The situations and the conditions are not ideal for batting. Lucky Gondle will be the last bowler by Maruai Kevni Dive. This time he will bowl for Subhash. Subhash is in good touch so far. Is not successful in hitting big shots so far, but I think he will try. Try, but don't cry. Lucky Gondle this time is getting ready to bowl to Subhash. Subhash, the ball is into the air for a long time. There is a chance of catch. Yes, it is. Well judged and equally well taken by the fielder. Big blow for Joshi Foundation 11. The wicket is gone in form of Subhash, and this is the third big blow for Joshi Foundation Bhadwad. New batsman is entering into the ground. I think Yogesh. Yogesh Nana. Ten is the score so far. This is the third over is in progress, being bowled by Lucky, and this will be the last legal over. And I think 5 more deliveries to be bowled by the bowler. Yes, there are 2 main players in this game. Lucky Gondle, who is called Black Diamond by Chiknesar, and one more batsman is there, Yogesh, who is called Pollard of New 40 Plus. This time a white signal by the umpire. Yes, additional 1 run in form of extras 11 on this score. This is the third over and last over to be bowled by Lucky Gondle. And dear friends, you are watching Bhiwandi Taluka Navin 40 Plus Cricket Sangatna organized. This is the Daman Tour 2021. This time cut into the third man region. Protection available there. Fielded successfully by the fielder. Meanwhile, one single was available there. Taken successfully. Score is moving now towards 12 runs. With the loss of 3 wickets, this is the last over to be bowled by Lucky Gondle. Lucky once again. The inning has not got that kind of acceleration. Yogesh will go for big hit. Yes, it is. The ball is racing all the way for. Yes, fielded successfully ultimately and save, I think, 2 runs for his team. There was a chance of run out. Yes, finger pointed, and the 4th wicket goes down of Joshi 11 Bhadwad team in form of run out. योगेश बाद झालाय. 4था गडी इथे मात्र बाद झालाय. जोशी 11 भादवड संघाचा 3 षटकांचा हा सामना निर्धारित आपण पाहतो. अंतिम आणि शेवटचं षटक इथे मात्र फेकलं जात आहे गोलंदाज लकी याच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत फलंदाजीला कोणताही सूर इथे मात्र गवसलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. 13 धावा हॉपलकर लागल्या. या षटकातील 2 चेंडूंचा काही मात्र यानंतर शेष असेल. पाहायचं आहे या 2 षटकामध्ये कशा 2 चेंडूंवर निश्चितच एखादा मोठा फटका जर आला. यस,
ज्ञानेश्वर नावाचा नवीन फलंदाज आहे. 3 चेंडू शेष असतील. एक निश्चितच वाईट चेंडू तिकडे मात्र आलेला होता. ज्ञानेश्वर नावाचा फलंदाज तयार असेल. गोलंदाज लकी. मोठा फटका आहे. आडव्या बॅटने लॉक केलेला आहे. क्षेत्ररक्षण अवेलेबल आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. जर्सी नंबर 3 आणि चांगली फेकी दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा घेण्याची संधी प्राप्त झाली होती. 2 धावा पूर्णपणे इथे मात्र केल्या गेल्या आणि धावफलक 15 पर्यंत जाऊन पोहोचलं. अंतिम आणि शेवटचा चेंडू पाहायचंय. एखादा मोठा फटका आला तर 20 धावा धावफलकावर लागतील. यस, 2 चेंडू इथे मात्र यानंतर शेष आहे. क्षमा असावी. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू लँड केलेला आहे. पंच आमच्याकडे वळताना निश्चितच इशारा करतील. हा चेंडू स्वैर चेंडू मानला जाईल आणि 16 धावा याचबरोबर धावफलकावर येतील. अंतिम आणि शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना पाहायचं. यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल फलंदाजाकडून. मोठा फटका इथे खेळून काढलेला आहे. झेल घेण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न आणि अल्टिमेटली हा जो झेल आहे अप्रतिमरित्या पूर्ण इथे मात्र केलेला आहे. झेल टिपला गेला आणि गडी इथे मात्र बाद झाला आणि निश्चितच पाहायचं आहे एक 15-16 धावा धावफलकावर लागल्या. 1 चेंडूचा काही इथे मात्र शेष असेल. चांगला प्रयत्न होता. पाहायचंय खेळाडूला जर अधिक इजा वगैरे झाली असेल तर निश्चितच ते कळवा. सबस्टिट्यूशन तुम्ही तिथे मात्र करू शकता. अवेलेबल असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चला लवकर निर्णय घ्या. हॅलो. यानंतर नानास्पोर्ट टेमघर आणि छत्रपती शिवाजी वडुनवगर या 2 संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. नानास्पोर्ट टेमघर आणि छत्रपती शिवाजी वडुनवगर. A1 जोडी सन्माननीय सुकेजी डाकी, निलेजी पाटील दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय. आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायचे. निश्चितच पुढील सामन्याचं नाणेफेक उडवलं जाईल. A1 जोडी आणि निश्चितच ते A1 जोडीने आपल्याला भरपूर सहकार्य केलेले आहे. दमन चषकासाठी निलेशजी पाटील आणि सुकेश डाकी या मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी वडुनवगर आणि नानास्पोर्ट टेमघर या सामन्याचं नाणेफेक उडवलं जाणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू लकी याच्या माध्यमातून इथे मात्र फेकला जाईल. पाहायचा आहे हुकचा फटका चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडूने इथे मात्र चकमा दिलेला आहे प्रमोद पाटील यांना. 1 धाव पूर्ण आणि ते मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर निश्चितच धावफलक 17 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि हे पहिलं सत्र मित्रांनो इथे मात्र संपलं. दरम्यान नाणेफेकी जी इथे मात्र झाली त्या नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला आणि काय निर्णय घेतला ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. काळीराम गणी सर. तर निश्चितच नाणेफेक जिंकली आहे ती नानास्पोर्ट टेमघर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी वडुनवगर या संघाला आमंत्रित केलेले. धन्यवाद. हो थँक्यू. अरे काय पैसे भेटले आठवण नाही म्हणता. ठीक आहे शुभेच्छा देतो तुमच्या. धन्यवाद साहेब. निश्चितच गावदेवी पाये
संघाचे उत्कृष्ट खेळाडू उमेशजी मुकादम आणि विवेक देवलेकर यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद विनोद. उमेश मुकादम आणि विवेक देवलेकर यांच्याकडून शुभेच्छा. बोल रे बिरिया. अरे ले ये बॉल नहीं शिस्त्री करता मी. तर निश्चितच A1 जोडी या जोडीसाठी कमलाकर वजय साहेबांनी मात्र इथं बक्षिसांचा वर्षाव केलेले आहे. मात्र निश्चितच त्यांचा संघ 2 विजय संपादन करून पुढे आलेले आहे. पाहू हा सामना खूप महत्त्वाचा असेल. नाना स्पोर्ट टेमघर आणि छत्रपती शिवाजी वडुणवकर त्यांनी A1 जोडीसाठी बक्षीस लावले. निलेश पाटील आणि सुकेश डके यांना की जेव्हा आपली फलंदाजी येईल तेव्हा आपल्या प्रत्येक षटकाराला त्यांनी 1000 रुपयाचं कॅश प्राईज इथं लावलेले आहे. धन्यवाद कमलाकरजी वजे. दमन दौरा 2021-22 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच उमेश मुकादम आणि विवेक देवलीकर गावदेवी पाये संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. तर चला सामन्याला लगेच सुरुवात करा. जोशी इलेव्हन बादवाड आपले दोन्ही मैदानी पंच. आपण देखील लगेच खेळपट्टीवर जायचं आहे. तर निश्चितच अलंकार गोटेभाई यांनी आपल्या घरच्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा एकदा. आणि परिचित आणि अमित भोईर यांच्याकडून देखील मरोई दिवे संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. आणि गोटेभाई यांनी निश्चितच एक खुश खबर ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे. जर मरोई दिवे संघ या दमन चषकाच्या अंतिम फेरीमध्ये जर दाखल झाला तर त्यांचा लक्की नंबर आहे 4001. हा लक्की नंबर गोट्याबाई यांचा आहे. हे पारितोषिक त्यांना दिले जाईल. चला सलामी जोडी मरोई दिवे संघाची त्वरित आपण खेळपट्टीकडे रवाना करायचे. धन्यवाद. जोशी इलेव्हन बादवाड संघाचं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. चला तांगडी साहेब आणि हनुमान पाटील प्लीज आपण जरा चला गेम स्पीडअप करा. फक्त आणि फक्त 18 धावांचं लक्ष 18 चेंडूमध्ये. आणि निश्चितच 6ची सरासरी आहे. सुधाकर आणि संतोष. गोलंदाज राम. जोशी इलेव्हन भादवड संघाचे सलामीवीर गोलंदाज. 18 चेंडू आणि 18 धावा. काल मित्रांनो आपण एक सामना पाहिला दमन चषकामधला. जॉली स्पोर्ट कामतगर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा. 17 धावांची आवश्यकता होती 18 चेंडूमध्ये आणि त्या सामन्यावर विजयी संपादन केला होता तो जॉली स्पोर्ट कामतगर संघ. इथे मात्र हा चेंडू बरंच काही सांगून जाईल मरोई दिवे संघासाठी. पाहूया तू मैमाय. थोडीशी कॉलिंग व्यवस्थित झाली नव्हती. मात्र 2 धावा पूर्ण आणि 2+1 वाईट आणि म्हणजे 3 धावा बोनसच्या स्वरूपात आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे बघा. प्रमोद पाटील 18 बनवायचे आहेत आणि 3 धावा बोनसच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवर समोर खेळले आहेत. पाहूया क्षेत्ररक्षक दक्ष आहेत.
निश्चितच एका धावेने मात्र सुधाकर यांनी दमन चषकाचं खातं खोललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर बाद झाले होते. इथे मात्र आपल्या धावांची सुरुवात केलेली आहे. धावसंख्या झाली ती 4. आणि निश्चितच प्रदीप पाटील आमचे मित्र त्यांनी किशोर पाटील यांच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. दोन्ही मित्र आहेत, TDC बँकचे कर्मचारी आहेत. तसेच आमचे शशी म्हात्रे आमचे सहकारी समालोचक. हा चेंडू देखील स्वेर असेल. पंच प्रसाद राज्याध्यक्ष आणि गोरखनाथ पाटील मैदानी पंच. राम यांना हे चेंडू मात्र खूप घातक ठरू शकतील. राम यांचे हे चेंडू जोशी 11 भादवर संघासाठी अतिशय चांगला क्रिकेट. जेंटलमॅन पुश करो खुश रहो. सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 6 धावा. 6ची सरासरी आहे आणि चेंडू टाकून झालेत फक्त आणि फक्त 2 धावा लागतात त्या मरवाई दिवे संघाच्या फलकावर. बिनबाद 6. लेफ्टी रायटी चांगलं कॉम्बिनेशन आहे. पाहूया सुधाकर सामना किती चेंडूमध्ये संपवतोय की या उलट गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. आणि इथे मात्र माझा आवाज निश्चितच सुधाकर याच्या कानापर्यंत पोहोचला आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पोहोचवला. षटकार. आणि मला वाटतं जवळजवळ या सामन्याकडे विजयाकडे वाटचाल मरोई दिवे संघ करतोय. धावसंख्या झाली ती 12. फक्त 6 धावा दूर आहे. आणि पाहूया या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष आहेत. आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम वेलकम. मारी गावदेवी पूर्णा संघाचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम. बालचंद्र टावरे यांचा संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होतोय. धावसंख्या झाली आहे 13. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील सामन्याची नाणेफेक देखील झालेली आहे. नानास्पोर्ट टेमघर आणि छत्रपती शिवाजी वडुनवगर. वेलकम. गावदेवी पूर्णा संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज. वेलकम देवा टावरे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शेष. आणि ते बघा विरुद्ध विकेट खेळायचा होता. संदीप मोरे देखील बीट झाले. चेंडू मात्र थांबत नाहीये. चेंडू शॉट थर्डमॅन रिझनकडे उचललंय. वेल होती फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. 2ने धावसंख्या वाढून झालेली ती 15. म्हणजे 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि विजयापासून फक्त 3 धावा दूर. मी नानास्पोर्ट टेमघर विजेता चौधरी यांना विनंती करेन की लगेच आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर फलंदाजीसाठी छत्रपती शिवाजी वडुनवगर संघाने देखील आपली सलामी जोडी तयारी ठेवायची आहे. चला गोलंदाज योगेश नाना हे गोलंदाजी हाताळण्यासाठी आलेले आहेत. आणि हा चेंडू जाईल सीमापार चौकार. ऑन साईडला आपण बघितलं फटका. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर. आणि 7 चेंडूमध्ये या सामन्यावर विजय संपादन केलेले ते मरोई दिवे संघानं. अभिनंदन. हार के बाद जीत है हे दाखवून दिलेले मरोई दिवे संघानं.